नमस्कार मंडळी, चला तर मग आपण आज बनवूया चविष्ट, स्वादिष्ट आणि झटपट अशी पुदिनाची चटणी. पुदिना 1 वाटी पुदिना घेतला आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलं, निवडून छान धुवून घेतलं आणि त्यामध्ये आपण टाकायचं आहे की खोबरं टाकायचं, थोडंसं हिरवी मिरची जशी तुम्हाला चवेला पाहिजे असेल तशी टाकायची. हिरवी मिरची मी तर कमीच घेतली होती, कारण आम्ही लोक खूप तिखट खातच नाहीत. खोबरं कट करून घेतलं, त्यामध्ये लागणारं साहित्य खोबरं, हिरवी मिरची पाहिजे तेवढी टाका आणि लिंबाचा रस पिळायचा थोडासा आणि थोडीशी साखर ॲड करायची त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि जिरे पण घालायचे. सगळं मस्त पिळून घ्यायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं छानसं. आणि बघा, आम्ही नेहमी अशी चटणी बनवत असतो रुचकर. कशासोबत आहे? चपाती, भाजी, भात, कशासोबतही. पकोडे असू द्या, तुमचे वडे असू द्यात, काही असू द्यात, ही चटणी अतिशय छान आहे. आणि त्यामध्ये अजून लसूण घातला थोडासा आणि आल्याचा तुकडा, अद्रकचा तुकडा घातला आणि फिरून घेतलं छान असं. फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये खूप पातळ पण करायची नाही, लिक्विड जराशी अशी बॅटर टाईप करायची आणि खूप छान लागते. नक्की करून पहा आणि तुम्ही करत असतात का नक्की सांगा. अशा पद्धतीने एकदा चटणी बनवून खा आणि मग आम्ही मस्त पकोड्यासोबत एन्जॉय केलं. चला तर मग भेटू अशाच व्हिडिओमध्ये नवीन. बाय.